नमस्कार मित्रांनो, मी निमेश ढोले. माझ्या ट्रेड ग्रंथ मराठी या यूट्यूब चॅनलला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर आजचा विषय आहे इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग यातला फरक काय. इन्व्हेस्टिंग करायचं का ट्रेडिंग करायचं, चला तर मग बघूया. इन्व्हेस्टिंग इज द प्रोसेस ऑफ युझिंग अवेलेबल मनी टू ग्रो मोर मनी. इन्व्हेस्टिंग कसं आहे ना, इन्व्हेस्टिंग हे एक झाडासारखं आहे. आपण एक झाड लावतो आणि जेव्हा ते काही कालांतराने काही वर्षांनी जेव्हा मोठं होतं तेव्हा चांगल्या प्रकारचे आपल्याला फळं द्यायला लागतात. त्याचप्रकारे इन्व्हेस्टिंगचं आहे. इन्व्हेस्टिंग म्हणजे आपले पैसे आपण आज गुंतवणूक करतो आहे आणि ते गुंतवणूक केलेले पैसे हे काही कालानंतर काही वर्षानंतर ते आपल्याला चांगल्या प्रकारचं त्याच्यावर रिटर्न्स देणार आहेत. ते आपले पैसे जास्त वाढलेले असणार आहेत, पण त्याला जास्त कालावधी लागतो. तर आपण इन्व्हेस्टमेंट ही कशामध्ये करू शकतो. तुम्हाला माहिती आहे, आपण इन्व्हेस्टमेंट ही रिअल इस्टेट म्हणजेच एखादं आपण घर घेऊ शकतो, जागा घेऊ शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे की रिअल इस्टेटच्या अशा किमती वाढत जातात. जास्त करून जिथे जागा चांगल्या ठिकाणी आहे, मोक्याच्या ठिकाणी आहे, शहरामध्ये आहे, तर त्यांच्या किमती ह्या प्रचंड प्रमाणात वाढताना दिसतात. त्याचप्रमाणे आपण गोल्ड, सिल्वर ह्या मेटल्स, प्रेशियस मेटल्स म्हणतात, त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. आपण बँकेत पैसे ठेवतो, फिक्स्ड डिपॉझिट असतील, तुमचे रिकरिंग डिपॉझिट असतील. आणि बॉन्ड किंवा डिबेंचर्स हे एक प्रकारचं लोन असतं. जसं आपण फिक्स्ड डिपॉझिट करतो त्याचप्रमाणे हे बॉन्ड आणि डिबेंचर्सवर रिटर्न असतात. आणि शेअर्समध्ये पण आपण गुंतवणूक करतो. त्या प्रत्येक प्रकारचे जे रिटर्न्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील. ठीक आहे, सगळ्या प्रकारांचे रिटर्न्स हे सगळे सारखे नसणार आहेत, सेम नसणार आहेत. त्याच्यापैकी फक्त आता आपण शेअर्समधल्या इन्व्हेस्टमेंटवर आपण आता याचं डिस्कशन करणार आहोत. तर जेव्हा आपण शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो हे दोन प्रकारे बघितलं जातं. एक शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. जेव्हा आपण शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतो ही एका वर्षापेक्षा कमी असते. पण जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणणार तेव्हा ती खूप कमी पण नसली पाहिजे. तर कमीत कमी ते 6 महिने, 8 महिने, 10 महिने, 12 महिने अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट असेल तुम्ही तर त्याला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट केली असं म्हणतो. आणि जेव्हा तुम्ही एखादं शेअर्स घेऊन होल्ड केला आहे आणि तुमच्याकडे ठेवून दिला आहे आणि त्याला एका वर्षापेक्षा जास्त दिवस ठेवलं आहे तुमच्याकडे, तर त्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. मग तो शेअर तुम्ही तुमच्या लाईफ टाईमसाठी सुद्धा तुमच्याकडे ठेवू शकता किंवा तुमच्या मुलांना, तुमच्या नातवंडांना तो ट्रान्सफरसुद्धा करू शकता. तर त्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. जनरली आत्ता आपण डिस्कशन करताना इन्व्हेस्टमेंट म्हणतो ते लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचीच आपण आत्ता चर्चा करणार आहोत. तर जेव्हा आपण शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तर त्याचा फायदा तुम्हाला कसा होत असतो. एकतर तुम्ही शेअर्समध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करणार आहात तेव्हा तुमचा पूर्ण अभ्यास झालेला असणार आहे की कुठल्या शेअर्समध्ये आपल्याला गुंतवणूक करायची आहे. तुम्ही एखादी चांगली कंपनी शोधलीत जिचा प्रॉफिट चांगला आहे, प्रोडक्शन चांगलं आहे, काही लोन नाही जास्त, अशा कंपनीत तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट केलीत तर कालांतरी तुम्हाला असं दिसत होतं की तुमची शेअर प्राईस ही वाढत चाललेली आहे. समजा शेअर 100 रुपयाला घेतला असेल, मग तो 150, 200, 300, 400 असा तो वाढत जात असेल तर तुमची इन्व्हेस्टमेंट ही चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणता येईल. कारण कधी कसं होतं, शेअरमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, हे आपण जे प्रकार सगळे डिस्कस केले, गोल्ड असेल किंवा बँकेमधले तुमचे फिक्स्ड डिपॉझिट असतील किंवा रिअल एस्टेट असतील, तर शेअर मार्केट हे असे इन्स्ट्रुमेंट आहे जिथे तुम्ही या सगळ्यांना बीट करू शकता. म्हणजे या सगळ्यांपेक्षा जास्त तुम्ही रिटर्न्स त्याच्यावर मिळवू शकता. आणि दुसरा प्रकार आहे तो थ्रू डिव्हिडंड्स. म्हणजे तुम्ही कंपनीचे शेअर्स घेऊन होल्ड केलेले आहेत, जेव्हा कंपनी फायद्यात जाते तेव्हा तो फायदा त्यांच्या शेअर होल्डर्समध्ये सगळ्यांना विभागून वाटली जाते, ते वाटतात नफा, तो त्याला डिव्हिडंड असं म्हणतात. म्हणजे तुम्ही त्या डिव्हिडंड थ्रूनी पण तुमचे इन्व्हेस्टमेंटिंगवर तुमच्या रिटर्न्स कमवू शकता. तर ह्या दोन प्रकार तुम्हाला इन्व्हेस्टमेंटवर तुमचा फायदा होत असतो. आता इन्व्हेस्टमेंटचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. एकतर तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करणार आहात तर तुमचा अभ्यास हा चांगला असला पाहिजे. त्याला फंडामेंटल अभ्यासाची जास्त गरज असते. जेव्हा तुम्ही एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्ही शेअर्स विकत घेतलेत, त्याचा पहिला ॲडव्हान्टेज आहे की नो नीड ऑफ कंटिन्युअस मॉनिटरिंग. म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज उठून माझ्या शेअरचा भाव काय झाला हे बघायची गरज नाही आहे. कारण तुमचा इन्व्हेस्टमेंट कालावधी हा खूप लांबचा आहे. मग तो 3 वर्ष असेल, 5 वर्ष असेल, 10 वर्ष असेल. त्याच्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज बघायची गरज नाही. त्यामुळे इथे जर तुमच्याकडे वेळ नाही आहे रोजच्या रोज बघाल तरी चालू शकतं. हा एक ॲडव्हान्टेज आहे. दुसरं म्हणजे हॅसल फ्री रिवॉर्ड्स. तुम्हाला इथे जसं शेअरचे प्राईस तुम्ही रोज बघणार नाही आहेत, तो कमी जास्त झाला म्हणून तुम्ही रोजच्या रोज तुमचे विचार बदलणार नाही आहेत. त्याच्यामुळे हॅसल फ्री रिवॉर्ड्स आहे. तुम्ही शांत बसून राहायचं आहे, तुम्ही घेतलेल्या शेअरवर विश्वास ठेवायचा आहे, त्या कंपनीवर विश्वास ठेवायचा आहे आणि तुमचे रिटर्न्स वाढताना तुम्हाला बघायचे. तिसरं ॲडव्हान्टेज आहे की इट गिव्स चान्स टू ॲव्हरेज आउट युअर इन्व्हेस्टमेंट ओव्हर टाईम. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही एक शेअर घेतलात, समजा तुम्हाला 2 वर्षांनी
तो शेअर काही निमित्ताने समजा 100चा वाढून समजा ₹150 झाला असेल आणि तो परत तुम्हाला असं वाटलं की काय कंपनीमध्ये एखादा त्याचे जे रिझल्ट्स असतात 3-3 महिन्याचे त्याच्यामध्ये लॉस झाला असेल, त्याच्यामुळे कदाचित शेअर तो 150वरनं समजा 130वर आला किंवा 120वर आला आणि तुम्हाला वाटत असेल की नाही ही कंपनी आत्ता जरी तात्पुरते लॉसमध्ये गेली असेल तरी कालांतराने तिचा प्रॉफिट होऊ शकतं, कंपनी चांगली आहे, तर त्यावेळी तुम्ही त्या शेअर्समध्ये अजून ₹120 समजा तो आला असेल तर तुम्ही तुमचे शेअर्स तिथे वाढवू शकता, कारण तो तुम्हाला खालच्या दरात मिळतो आहे. किंवा इव्हन 100ला घेतला आणि तो ₹80 झाला असेल, तुम्हाला वाटत असेल नाही कंपनी खूप चांगली आहे, तर तुम्ही तिथे शेअर्स तुमचे वाढवू शकता. पण ते फक्त सगळं विचार नीट करून चांगला फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊन किंवा तुम्ही चांगला स्वतःचा अभ्यास करूनच हे डिसिजन घ्यायचे असतात. पण ही तुम्हाला एक त्याच्यामध्ये केलेली सोय असते की तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची खालच्या रेटला अजून बाय करून तुमचं जे ॲव्हरेज प्राईस आहे त्या शेअरची ही तुम्ही चांगली करू शकता. नंतर पुढचं ॲडव्हान्टेज असं आहे की कॅन सर्वाईव्ह थ्रू द फ्लक्च्युएशन्स इन द मार्केट. आता जेव्हा एखादं शेअर प्राईस वाढत जाते ती एकमार्गी काय 100ची 1000 होत नाही, तर ते टप्प्याटप्प्याने वाढत असते. त्याच्या मध्ये चढाव उतार खूप असतात, बऱ्याच कंडिशन्सवर ते अवलंबून असतात, कंपनीवर तर असतंच किंवा इतर जे सिनारीज असतात, पॉलिटिकल सिच्युएशन असेल किंवा इकॉनॉमिक काही चेंजेस असतील, असे बऱ्याच प्रकारे ते अवलंबून असते. त्यामुळे शेअरची प्राईस ही काही कमी जास्त होत हीच वाढत असते. त्याच्यामुळे हे जे फ्लक्च्युएशन्स आहेत हे तुम्ही जर शांत बसून राहिलात तर ते ॲप्सअप होऊ शकतात. म्हणजे त्याच्यावर तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर जास्त फरक पडत नाही, कारण तुम्ही काय एका दिवसाचा 2 दिवसाचा विचार करत नाही आहे. तुमचा कालावधी हा खूप लांबचा असल्यामुळे हे सगळे फ्लक्च्युएशन्स असतात ते पचून जातात. शेवटचा ॲडव्हान्टेज आहे की इट गिव्ज अपॉर्च्युनिटी टू मेक ह्यूज रिटर्न्स. तुम्हाला मी पुढच्या स्लाईड्समध्ये काही ग्राफ दाखवणार आहे, त्याच्यानं तुम्हाला त्याचा अंदाज येईलच. कारण जनरली आपण बघतो बँक डिपॉझिटचे रेट्स आता तर खूप कमी होत चालले, ते 7%वर आलेत. पण जरी तुम्ही ते 9 किंवा 10% धरून चाल किंवा रिअल एस्टेटचं समजा 5 किंवा 6 वर्षात आपण दुप्पट होतात म्हणूया रेट्स. गोल्डचे रेट पण काही विशेष जास्त वाढत नाहीत, हल्लीच ते वाढताना दिसत आहेत. नाही तर गेले 5-1 वर्ष गोल्डसुद्धा जास्त काही वाढला नव्हता. त्याच्यामुळे रिटर्न्स 7 किंवा 8% किंवा 10% असतील. पण शेअर मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट ही अशी इन्व्हेस्टमेंट आहे ज्याच्यावर तुम्ही खूप पटीने त्याचे रिटर्न्स मिळू शकता, म्हणजे 10 पट 100 पटसुद्धा. पण फक्त असं आहे की प्रत्येक शेअर हा तेवढा वाढणार नाही आहे. तुम्ही घेतलेला शेअर चांगला अभ्यास असेल केला आणि तुमचं त्याच्यामध्ये चांगलं नॉलेज असेल आणि तो तुमच्या नशिबाने तुमच्याकडे असेल आणि तुम्ही इतके वर्ष थांबला असाल तर नक्कीच तुम्हाला तेवढे रिटर्न्स हे पण त्याच्यामध्ये मिळू शकतात. म्हणजे इट गिव्ज अपॉर्च्युनिटी टू मेक ह्यूज रिटर्न्स मोर दॅन अदर इन्व्हेस्टमेंट्स. तर ते हे ॲडव्हान्टेजेस झाले. त्याचबरोबर याचे डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. ते बघूया डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत इन्व्हेस्टिंगचे. आता इन्व्हेस्टिंग सांगितलं तुम्हाला, इन्व्हेस्टिंगमध्ये आपण खूप वर्ष आपण त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून राहणार आहोत. आता विचार करा तुम्ही एक 5 वर्षापूर्वी शेअर्स घेतलेला आहे ₹100, आज तुम्हाला दिसतो आहे तो ₹250 झालेला आहे. म्हणजे तुम्हाला डबलपेक्षा तो सुद्धा जास्त झालेला आहे. पण काही कारणानुसार आर्थिक मंदी आली, जशी 2008 साली होती. सगळे जगभर आर्थिक मंदी आली होती. सगळे मार्केट्स त्याच्या वरच्या लेवलपासून जवळजवळ 60% पडले होते. किंवा तुम्ही आत्ता बघताय या कोरोनाच्या भीतीमुळे जगभरातले स्टॉक मार्केट्स हे घसरत आहेत. तर असं काही चेंजेस झाले, चेंजेस इन इकॉनॉमिक सिनारिओ, तर तुमचा जो 250 तुम्हाला जो शेअर दिसतो आहे हा काही महिन्यातच तुम्हाला परत तो 150 किंवा ₹100 आलेला दिसू शकतो. म्हणजे तुम्ही एवढे जे वर्ष थांबलेले आहात तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर त्याचं सगळ्याचं पाणी पाडू शकतं. तर ही रिस्क तर राहणारच आहे, कारण ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात. त्याच्यामुळे योग्य वेळी बाय करणं, योग्य वेळी सेल करणं हे तुम्हाला जमलं पाहिजे. तर हे झालं एक पहिला डिसॲडव्हान्टेजेस. दुसरा डिसॲडव्हान्टेज आहे की नीड्स लॉट ऑफ पेशन्स. तुमच्याकडे शांत बसून राहायचे पेशन्स पाहिजे, तेवढा धीर पाहिजे तुमच्याकडे. असं नाही की आज घेतला लगेच उद्या काय चुकीची वाईट न्यूज आली की म्हणून उद्या लगेच विकून टाकला, तर ह्या प्रकारे चालणार नाही. त्याचं उलटे जास्त लॉसेस होतील त्याच्यामध्ये. तर हा पेशन्स तुमच्याकडे पाहिजे. नंतर आहे टाईम व्हॅल्यू ऑफ मनी. म्हणजे तुम्ही 5 वर्षापूर्वी ₹100 शेअर घेतला आहे आणि परत तो समजा 5 वर्षानंतर ₹120 असेल, म्हणजे तो फक्त 20% वाढला 5 वर्षात. हेच जर तुम्ही पैसे दुसरे इतरत्र कुठे ठिकाणी गुंतवताय तर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त कदाचित मिळाले असते रिटर्न्स. म्हणजेच काय, हे तुमचे पैसे आहेत ह्याला एक त्या वेळेचा एक वेळेसाठी सुद्धा एक व्हॅल्यू आहे. म्हणजे जेवढा वेळ तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात त्या वेळेनुसार तुम्हाला त्याच्यावर रिटर्न्स मिळणं आवश्यक आहे. तर हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. नंतर आहे नीड्स गुड नॉलेज ऑफ फंडामेंटल ॲनालिसिस.
तुम्ही जेव्हा शेअरमध्ये गुंतवणूक करताय तेव्हा तुम्हाला त्याचं फंडामेंटल ॲनालिसिसचं नॉलेज असणं खूप आवश्यक आहे. आणि तुम्ही तो शेअर का घेताय त्याच्यामागे तुमची कारणं चांगली असणं आवश्यक आहे. त्याचा अभ्यास तर तुमचा व्यवस्थित झाला असणं आवश्यक आहे. त्या कंपनीची पूर्ण माहिती घेऊन, त्या सेक्टरची पूर्ण माहिती घेऊन, आत्ता जगात काय चाललं आहे, भारतामध्ये काय चाललं आहे, पुढे काही वर्ष त्या पर्टिक्युलर कंपनीला कशी आहेत, ह्या सगळ्याचा विचार करून तुम्ही डिसिजन घेणं आवश्यक आहे. आणि ते नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. आणि ते नॉलेज मिळवण्यासाठी तुमचा अभ्यास त्या दिशेने असणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे काही तुम्हाला डिसॲडव्हान्टेजेस मी सांगितले. आता आपण हे इन्व्हेस्टिंगचं झालं. आता ट्रेडिंग म्हणजे काय हे बघूया. त्याच्या अगोदर तुम्हाला हे मी काही चार्ट्स दाखवतो. त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की इन्व्हेस्टिंगमध्ये किती प्रमाणे आपण पर्सेंटेजमध्ये आपण रिटर्न त्याचे घेऊ शकतो. आता हा शेअर आहे, हा एक नामवंत कंपनीचा शेअर आहे. मोठी कंपनी आहे ही. ह्याची NSEमध्ये लिस्टेड पण आहे. मी कंपनीचं तर नाव मुद्दाम दाखवलं नाही, कारण मला कुठल्या प्रकारचं तिथे रेकमेंडेशन किंवा हे काही करायचं नाही आहे. तुम्ही फक्त एक अभ्यासासाठी म्हणून हा चार्ट बघा. आता तुम्ही समजा बघाल 2000 साली ह्याची किंमत होती साधारण ₹20. ती वाढत वाढत जाऊन जवळजवळ 1300पर्यंत गेली होती. आणि जर तुम्ही आजच्या दिवशी बघाल ती साधारण 950पर्यंत आलेली आहे. आता हा किती प्रमाणात वाढली बघा. ₹20 1300, जवळजवळ 60 पटीने, 60 टाइम्स 18 वर्षामध्ये 60 पट झाले. ₹20 तुमचे ₹1300 झाले. पण हे एकमार्गी झाले का? नाही. तुम्ही 2008 साली बघा, साधारण 200पर्यंत गेला होता आणि परत 100पर्यंत आला. जे मी सांगित होतो आर्थिक मंदी आली होती. नंतर परत तो जेव्हा ₹500 इथे पोचला, तिथे थोडा वेळ थांबला, तिथे वरखाली झालं. नंतर परत 1000, 1100 ह्या प्रत्येक लेवलला तो जात होता, तिथे थोडा थांबत होता, परत वाढत होता आणि आता तो 950ला आहे. या प्रकारे तुमची इन्व्हेस्टमेंट ही वाढू शकते जर तुम्ही तितके वर्ष त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट राहाल तर. पण हे मी परत एकदा सांगतो, हे प्रत्येक शेअरच्या बाबतीत होतंच असं नाही. तुम्ही ते शेअर चांगले ओळखणं आवश्यक आहे. आपण अजून एक त्याचा चार्ट बघूया. हा दुसरा एक चार्ट बघा. हा पण चांगल्या कंपनीचा चार्ट आहे. 120 पासून 2600पर्यंत. 2005 साली रेट बघा, किंवा तेव्हा त्याच्या अगोदर बघा 1999 साली वगैरे. साधारण एक 120, 100, 150च्या आसपास त्या कंपनीची शेअर प्राईस होती. आत्ता ती शेअर प्राईस 2600 आहे. म्हणजे गेल्या 15 वर्षात हा शेअर 20 पटीने वाढला आहे. बघा किती चांगले रिटर्न्स आहेत ते. मगाशी 60 पटीने, आता 20 पटीने. हे तुमचे कुठल्या इतरत्र प्रकारात एवढे वाढतील असं सांगू शकत नाही आपण. पण जसं सांगितलं, प्रत्येक वेळी तुम्ही फायदाच होणार इन्व्हेस्टमेंट करून. कुठलाही शेअर गेला तरी तो वाढणारच 15 वर्षात, 20 वर्षात, 10 वर्षात, तर असं नसतं. हा पुढचा चार्ट बघा. ह्याच्यामध्ये बघा काय झालं आहे. जर तुम्ही इथे मागे 1999 साली वगैरे जाल, 2000 साली जाल, साधारण ₹50च्या आसपास त्याचा भाव होता. 2008 साली तो 2400 झाला. भाव किती वाढला तो. पण 2008ला जेव्हा आर्थिक मंदी आली आणि तिथनं जो घसरतो आहे तो आज त्याचा भाव साधारण ₹5 आहे. मग 2400ला जर तुम्ही गुंतवणूक करताय किंवा 2000ला गुंतवणूक करताय तर त्याची आज किंमत आहे फक्त ₹5. पण हे जर तुम्ही 2000 साली गुंतवणूक करताय तर तुमचं गुंतवणुकीवर चांगले रिटर्न्स आहेत. म्हणून आपण कुठल्या परिस्थितीत त्याची इन्व्हेस्टमेंट करतो आहे, कुठल्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करतो आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्या कंपनीत जर तुम्ही, जसं मी मगाशी सांगितलं की तुम्ही ॲव्हरेजिंग करू शकता, खालती आला म्हणून घेतले, तर बघा 2400पासून जर तुम्ही घेताय तर आज ₹5 झालं आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट कधी वाढणार? तुम्ही ह्याच्यामध्ये हे पूर्ण लॉसमध्ये जाऊ शकता. त्याच्यामुळे काळजीपूर्वक तुमचे डिसिजन्स घेण्याच्यात आवश्यक असतं. आता आपण ट्रेडिंगकडे जाऊया. ट्रेडिंग बघूया. ट्रेडिंग हे कसं आहे, ट्रेडिंग ही खूप शॉर्ट टर्म ॲक्टिव्हिटी आहे. इन्व्हेस्टमेंट ही लाँग टर्म ॲक्टिव्हिटी होती, तर ट्रेडिंग ही खूप शॉर्ट टर्म ॲक्टिव्हिटी आहे. आणि मोस्टली जे ट्रेडर्स असतात हे आयदर इंट्राडे ट्रेडिंग करतात. इंट्राडे म्हणजे त्यांचं जे ट्रेडिंग आहे, घेणं आणि विकणं, तर हे एकाच दिवसात होतं. किंवा ते शॉर्ट टर्म ट्रेडिंग करतात. त्याच्यामध्ये मग काही दिवस त्यांची पोझिशन, त्यांनी घेतलेले शेअर्स होल्ड करतील, काही आठवडे होल्ड करतील किंवा काही महिने होल्ड करतील. हे आपण एक डेरिव्हेटिव्ज मार्केट असतं. ते तुम्हाला मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन की डेरिव्हेटिव्ज मार्केट म्हणजे काय आहे, किंवा ट्रेडिंगबद्दल मी तुम्हाला जास्त माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये देईन. तर इंट्राडे ट्रेडिंग जेव्हा आपण म्हणतो ते 2 प्रकारे करता येतं. एक तर तुम्ही शेअर घ्या, वाढले, त्याची किंमत वाढली त्याच दिवशी की विका, किंवा आधी विका
शेअरची प्राईस खालती आली की ते बाय करा. आता हे तुम्हाला कदाचित जरा नवीन लोकांना हे ह्याचं कन्फ्युजन झालं असेल की आधी विका कसं. तर आधी विकून तुम्ही जेव्हा नंतर बाय करता त्याला शॉर्ट सेलिंग असं म्हणतात. आणि नॉर्मल जेव्हा तुम्ही घेता आणि विकता त्याला बाईंग केलं असं म्हणतात त्याच्यात. तर हे तुम्ही दोन्ही प्रकार या शॉर्ट टर्ममध्ये पण करू शकता आणि इंट्राडेला तर करू शकता. शॉर्ट टर्ममध्ये जेव्हा करतात तुम्ही ट्रेडिंग त्याला डेरिव्हेटिव्ज मार्केटमध्ये ते करायला लागतं. आता ट्रेडिंगचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर ट्रेडिंग ही खूप फास्ट ॲक्टिव्हिटी आहे. आणि जसं इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचे रिटर्न्स यायला काही वर्ष लागतात, पण ट्रेडिंगमध्ये तुमचे क्विक रिटर्न्स येतात. म्हणजे तुम्हाला दिवसाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट काही प्रमाणात, म्हणजे जसं तुम्ही वर्षामध्ये आपण सांगितलं बँकेमध्ये समजा 7% किंवा 10% मिळत आहेत, तेवढे 10% तुम्ही एकेका दिवसातसुद्धा ट्रेडिंगमध्ये मिळू शकता. तर हा पहिला ॲडव्हान्टेज झाला. नंतरचा ॲडव्हान्टेज आहे की कॅन टेक ॲडव्हान्टेज ऑफ फ्लक्च्युएशन इन शेअर प्रायसेस. आता ह्याचा ॲडव्हान्टेज कसा, कारण जो इंट्राडे ट्रेडर आहे, जो ट्रेडिंग करतो आहे, त्याला प्राईस वाढलेली पण चालते किंवा प्राईस खालती येत असतानासुद्धा चालते. जर प्राईस वाढत असेल किंवा फ्लक्च्युएशन होत असेल, खालतीवरती जे रेट्स ते होतच असतात दिवसात, पण त्या फ्लक्च्युएशनचा यूज कसा करणार, समजा प्राईस वाढताना दिसेल तर तो घेईल आणि वरच्या भावाला विकेल. जर शेअर प्राईस त्याला पडताना दिसेल तर तो आधी विकेल आणि परत ती विकलेली पोझिशन तो बाय करेल. याला दोन्हीकडनं त्याचा फायदा उठवतो आहे तो. तर नंतरचा ॲडव्हान्टेज आहे की कॅन डू ट्रेडिंग इन लेस मनी बाय यूजिंग मार्जिन्स प्रोव्हाइडेड बाय ब्रोकर्स. आता ट्रेडिंगला कसं आहे, जेव्हा आपण ब्रोकरकडे आपलं ट्रेडिंग अकाउंट उघडतो तर ब्रोकर आपल्याला त्याच्यावर मार्जिन देत असतं. हे समजा तुम्ही एक 10,000 रुपये टाकून तुमचं अकाउंट उघडलं आणि तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे, तर तुमचा ब्रोकर त्याच्यावर कधी 10 टाईम्स, 15 टाईम्स, 20 टाईम्स अशा प्रकारचं तुम्हाला मार्जिन देतो. म्हणजे समजा त्यांनी 10 टाईम्स मार्जिन दिलं, म्हणजे 10 पटीने मार्जिन दिलं, म्हणजे तुमच्याकडे 10,000 रुपये, तर तुम्ही 1,00,000 रुपयापर्यंतचे शेअर्स घे आणि विक करू शकतात. त्याला मार्जिन असं म्हणतात. म्हणजे तुम्ही कमी पैसे जरी तुमच्याकडे असतील तर त्याच्यावर तुम्ही ट्रेडिंग जास्त पैशांनी करू शकता. नंतरचा ॲडव्हान्टेज आहे कॅन अर्न मोर रिटर्न्स इन लेस टाईम ड्यू टू लार्ज क्वांटिटी. तर आत्ताच तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे 10,000 रुपये आहेत, तर 10,000 रुपयांचं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची, तर तुम्हाला 10,000 रुपयाचे शेअर्स घेता येतील. पण तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे, जर त्यांनी 10 पटीने तुम्हाला मार्जिन दिलं तर 1,00,000, 20 पटीने दिलं तर 2,00,000, तर त्या दिवशी तुम्ही 1,00,000 किंवा 2,00,000पर्यंतचे शेअर्स तुम्ही घेऊ शकता आणि वाढल्यानंतर विकू शकता. म्हणजेच तुम्हाला कमी वेळामध्ये, कमी पैशामध्ये तुम्हाला जास्त रिटर्न, क्विक रिटर्न्स हे मिळू शकतात ट्रेडिंगमध्ये. नंतरचा ॲडव्हान्टेज आहे की देर इज नो नीड टू होल्ड अ पोझिशन फॉर लाँग टाईम, सो मनी डझंट रिमेन इन्व्हेस्टेड ऑल द टाईम. इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला खूप वर्षांसाठी तुमचे पैसे अडकून राहतात आणि ट्रेडिंगमध्ये ती गरज नसते. तुमचे पैसे तुम्ही रोज वापरू शकता. जसं आज तुम्ही 10,000 वापरले, त्याच्यावर फायदा कमवला, उद्या परत ते जे वाढलेले पैसे ते एकत्र करून समजा 2,000 रुपये फायदा झाला असेल, ते 12,000वर तुम्ही ट्रेडिंग केलं मार्जिन सकट, म्हणजे परत तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचे पैसे वापरलेत, परत तिसऱ्या दिवशी वापरले असेल, दर दिवशी तुम्ही तुमचे पैसे वापरू शकता आणि फायदा वेगळा करू शकता किंवा त्याच्याबरोबर तो ॲड करून त्याच्यावर ट्रेडिंग करू शकता. सो ह्या प्रकारचे वेगवेगळे ॲडव्हान्टेजेस आहेत. आता ट्रेडिंगमध्ये फक्त ॲडव्हान्टेजेस असं नाही, त्याच्यातसुद्धा डिसॲडव्हान्टेजेस आहेत. पहिलं डिसॲडव्हान्टेज आहे इट इज व्हेरी रिस्की. हे खूप ट्रेडिंग करणं हे खूप धोकादायक मानलं जातं. कारण जे दिवसाच्या इंट्राडेमध्ये, म्हणजे दिवसाच्या ट्रेडिंगमध्ये जे फ्लक्च्युएशन असते ते साध्या माणसाला, नॉर्मल माणसाला ते त्याचं आकलन करणं आणि त्याच्यावर ट्रेडिंग करणं हे वाटतं तेवढं सोपं नसतं. तर हा पहिला ॲडव्हान्टेज आहे. कारण हे खूप लोकांना त्याची भुरळ पडते की कमी वेळामध्ये आपल्याला भरपूर पैसे मिळत आहेत, तर तसे जसे मिळतात तसे त्याच्यात जातातसुद्धा, जायची पण शक्यता असते. तर हे खूप रिस्की आहे, पहिले लक्षात ठेवा. दुसरा डिसॲडव्हान्टेज असा आहे की कंटिन्युअस मॉनिटरिंग इज रिक्वायर्ड. इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण बघितलं की तुम्हाला कंटिन्युअस मॉनिटरिंगची गरज नाही आहे, पण जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या मॉनिटरसमोर, तुमच्या मोबाईलसमोर, कारण हल्ली कॉम्प्युटर आणि मोबाईल हे असे दोन असे डिव्हायसेस की ज्यांच्या थ्रू तुम्ही आता ट्रेडिंग करत असता. ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी खूप फास्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कायमस्वरूपी समोर मार्केटच्या असायला लागतं डिसिजन्स पटापट घेण्यासाठी. नंतरचा डिसॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिसचं नॉलेज असणं आवश्यक आहे.
मी इन्व्हेस्टमेंटला सांगितलं की फंडामेंटल नॉलेज ॲनालिसिसचं नॉलेज असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिसचं नॉलेज असणं आवश्यक आहे. टेक्निकल ॲनालिसिस तुम्हाला चांगल्या प्रकारे करता आलं पाहिजे आणि त्याचं नॉलेज घेण्यासाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे. आणि ट्रेडिंग नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज की ही फुल टाईम ॲक्टिव्हिटी. तर तुम्ही फुल टाईम जर करू शकत असाल, फुल टाईम जर तुम्ही देऊ शकत असाल कॉम्प्युटरसमोर किंवा तुमच्या मोबाईलवर, तरच तुम्ही ट्रेडिंग करा. कारण ट्रेडिंग हे कधीतरी आलं, 1 तासभर केलं, मग परत गेलात, आत्ता वेळ मिळाला म्हणून केलं, तर त्या प्रकारची ॲक्टिव्हिटी नाही. जर तुम्ही तसं केलं तर त्याच्यात रिस्क जास्त आहे, धोका जास्त आहे, लॉसेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तरी फुल टाईम ॲक्टिव्हिटी आहे, तुमच्याकडे तेवढा वेळ पाहिजे करण्यासाठी. नंतर डिसॲडव्हान्टेज की नीड टू कीप अपडेटेड विथ करंट न्यूज. तुम्हाला रोजच्या रोज घडीला मार्केटमध्ये म्हणजे जनरल इकॉनॉमीमध्ये जगभराचे असेल किंवा भारताचे असेल, ह्याच्यात काय काय चाललं आहे ह्याचं अपडेटेड नॉलेज असणं आवश्यक आहे. कारण ट्रेडिंगमध्ये डिसिजन मेकिंग खूप क्विक असतं. एखादी कुठली घटना घडली, काय चुकीची घडली किंवा चांगली घडली, त्याचा परिणाम लगेच त्या शेअर प्रायसेसवर होत असतो. आणि जर तुम्हाला त्याचं माहीत ना अपडेट नसाल तुम्ही काय नेमकं काय चाललं आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये लॉस घेऊ शकता. त्या ट्रेडिंगमध्ये तुम्हाला लॉस होऊ शकतो. म्हणून त्याचं नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. नंतरचं डिसॲडव्हान्टेज आहे की ड्यू टू लिव्हरेज पोझिशन्स देर इज रिस्क ऑफ बिग लॉसेस. तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला ब्रोकर्स मार्जिन देतात. 10,000 असतील तर तुम्ही 2 लाखापर्यंत वगैरे तुमचं ट्रेडिंग करू शकता. म्हणून तुम्ही काय करता, तुमची ती 10,000 जी क्वांटिटी येणार होती त्याच्याशी तुम्ही 2 लाख म्हणजे तुम्ही 20 पटीने तुमची शेअरची संख्या जास्त तुम्ही घेता ट्रेडिंगसाठी. मी समजा तुम्ही 20 शेअरमध्ये जर ट्रेडिंग करणार असाल तर त्याच्याऐवजी तुम्ही 400 शेअरमध्ये करणार ते. मग 20 शेअरवर समजा तुमचा ₹2 लॉस होणार असेल तर 400 शेअरवर बघा किती होईल तो. तर तुम्ही जशीशी क्वांटिटी वाढवणार तुमचा फायदा पण होणार, पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की तुमचा लॉसेस पण त्या प्रमाणात खूप मोठे होणार. तर हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज आहे की मोर टॅक्सेस कंपेअरिंग टू इन्व्हेस्टिंग. आता ट्रेडिंग ही कशी फास्ट ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये भरपूर ट्रान्झॅक्शन होत असतात, घे विक हे चालूच असतं दिवसभर. त्याच्यामुळे प्रत्येक ट्रान्झॅक्शनला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस लावले जातात. तुम्ही जर कंपॅरिझन केलं तर इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग, तर ट्रेडिंगला तुमचे जे टॅक्सेस तुम्ही पे करता ते खूप जास्त प्रमाणात असतात. आणि अजून एक मला डिसॲडव्हान्टेज ट्रेडिंगचं सांगायचं आहे की इथे तुमची सायकोलॉजी खूप अफेक्ट करत असते. तुमची सायकोलॉजी खूप स्ट्रॉंग असाल, मानसिकरित्या तुम्ही खूप स्ट्रॉंग असायला लागता जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे. कारण ट्रेडिंग हे असं आहे ना, त्याच्यामध्ये खूप टेन्शन असतात, तुमचा मानसिक ताण येतो, तुम्हाला डिसिजन्स खूप फास्ट घ्यायला लागतात. तर हे सगळे तुमच्या कॅपेबिलिटीज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर हे होते ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इन्व्हेस्टिंग ॲज वेल ॲज ट्रेडिंग. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. तर आता बघूया आपण इन्व्हेस्टिंग करायचं का ट्रेडिंग करायचं हे कसं ठरवायचं. आता हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतं. कसं, तर पहिलं जसं मगाशी म्हटलं की सायकोलॉजी. पहिले तुम्ही स्वतःला ओळखू शकला पाहिजे की तुम्ही कुठल्या प्रकारचे व्यक्ती आहात. जर तुमच्याकडे चांगले पेशन्स असतील तर तुम्ही नक्की इन्व्हेस्टिंग करू शकता. म्हणजे तुम्ही आज इन्व्हेस्ट केले आणि तुम्हाला काही वर्ष थांबायला काही प्रॉब्लेम नाही आहे, संथ गतीने सोय रिटर्न्स आलेले चालतील, पण तुम्हाला ॲश्युअर्ड बऱ्यापैकी रिटर्न्स पाहिजे तर तुम्ही इन्व्हेस्टिंग करू शकता. आणि काही लोकांना थ्रिल हवं असतं, थोडं एक्साइटमेंट हवी असते किंवा खूप क्विक मनी पाहिजे असतं, तर ते लोक ट्रेडिंग चूज करू शकतात. दुसरं असं आहे की जर तुम्ही इन्व्हेस्टिंग करत असाल तर तुम्हाला काय फुल टाईम तुम्हाला दिवसभर कॉम्प्युटरसमोर बसण्याची आवश्यकता नाही आहे. मी समजा तुम्हाला थोडक्यात सांगायचं, तुम्हाला जर तेवढा वेळ नसेल तर तुम्ही इन्व्हेस्टिंग करा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज ते बघायला नको. पण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ट्रेडिंग करू शकता. जर तुम्ही फंडामेंटल नॉलेज तुम्हाला चांगलं असेल तर इन्व्हेस्टिंग करू शकता. तुम्हाला टेक्निकलमध्ये आवड असेल, ते शिकलेलं असाल, ते शिकण्याची तुम्हाला म्हणजे तयारी असेल तर तुम्ही ट्रेडिंग करू शकता. तुम्हाला क्विक मनी पाहिजे असतील, फास्ट मनी पाहिजे असेल तर ट्रेडिंग करू शकता. इन्व्हेस्टिंगमध्ये पण तुम्हाला ह्यूज रिटर्न्स मिळतात, पण तुम्हाला पेशन्सची जास्त गरज असते. तर ह्या सगळ्या प्रकारचा सगळ्या बाबींचा विचार करून तुम्ही तुमचा डिसिजन घेणं आवश्यक आहे. एक तर स्वतःचा अभ्यास जरूर करा. कोणाच्या सांगण्यावरनं कुठला शेअर घ्या, विक असं काही करू नका. एकतर चांगल्या फायनान्शियल ॲडवायझरचा तुम्ही सल्ला घ्या किंवा स्वतः अभ्यास करून हे करा. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग बद्दलच्या. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, बऱ्याचशा गोष्टी समजल्या असतील.
तरी तुम्हाला काही शंका असतील तर मला नक्की कॉमेंट करा. मी त्या तुमचं शंका निरसन करायचा पूर्ण प्रयत्न करीन. आणि येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय कुठले वेगळे विषय पाहिजे असतील तर ते सुद्धा मला कॉमेंट करून कळवा. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल. परत भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर काय शंका अजून विचार असेल तर माझा नंबर पण आहे 9403846022. तुम्ही त्या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुमच्या मित्रांना शेअर पण करा. धन्यवाद.